स्टुडंट्स, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण डिफरन्शियल इक्वेशन्स ऑफ फर्स्ट ऑर्डर अँड डिग्री हायर दॅन 1 अशा पद्धतीची डिफरन्शियल इक्वेशन सोडवण्यासाठी मेथड नंबर 1 डिस्कस केली होती. त्यामध्ये आपण एक एक्झाम्पल पाहिलं होतं. तर आपण त्याच मेथडचं एक्झाम्पल नंबर 2 घेतोय. एक्झाम्पल नंबर 2, सॉल्व दिस डिफरन्शियल इक्वेशन. सो आपली मेथड कशी आहे की एक साईड आपण पूर्ण 0 करून घेतोय आणि अशा केसमध्ये जी रिमेनिंग साईड असेल अदर साईड त्याचे आपण लिनियर फॅक्टर्स ट्राय करतोय. फॅक्टर्स लिनियर इन पी आणि ते फॅक्टर पाडल्यानंतर प्रत्येक फॅक्टर इक्वल टू 0 हे एक डिफरन्शियल इक्वेशन आहे. ते सॉल्व केल्यानंतर आपल्याला एक्स आणि वाय मधली रिलेशन्स मिळतील आणि प्रत्येक रिलेशनमध्ये या प्रत्येक फॅक्टरसाठी आपण सिंगल आर्बिट्ररी कॉन्स्टंट यूज करतोय कारण ह्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर 1 आहे. ओके, तर ह्या एक्झाम्पल नंबर 2 मध्ये ऑलरेडी आपल्याकडं लेफ्ट हँड साईडचे फॅक्टर्स तयार आहेत. सो फर्स्ट फॅक्टर इज पी मायनस एक्स वाय, सेकंड फॅक्टर इज पी मायनस एक्स स्क्वेअर आणि थर्ड फॅक्टर पी मायनस वाय स्क्वेअर. ओके, म्हणजे याचा अर्थ आपल्याला प्रत्येक फॅक्टर हा 0ला इक्वेट करावा लागेल आणि 3 नवीन फॅक्टर्स म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन तयार होतील. प्रत्येक फॅक्टर आपल्याला किंवा प्रत्येक डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करावं लागेल. सो वी गॉट दीज 3 फॅक्टर्स. वन बाय वन आता ते आपण सॉल्व्ह करूया. सो फॅक्टर नंबर 1, पी मायनस एक्स वाय इक्वल टू 0. या ठिकाणी पी म्हणजे dy बाय dx, डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x, मायनस एक्स वाय इक्वल टू 0. सो हे डिफरन्शियल इक्वेशन आता सॉल्व्ह करण्यासाठी मी ते व्हेरिएबल सेपरेबल फॉर्ममध्ये कन्वर्ट होतं का चेक करतो. त्यासाठी मी हा मायनस एक्स वाय टर्म जी आहे ती राईट हँड साईडला ट्रान्सफर करतो. इट विल बिकम्स प्लस एक्स वाय. देन व्हेरिएबल सेपरेशनसाठी आपल्याला dy बरोबर फक्त वायच्या टर्म्स आणायचे आहेत. सो dy आणि हा राईट हँड साईडला मल्टिप्लाय झालेला जो y आहे तो मी लेफ्ट साईडला ट्रान्सफर करतो. इट विल डिवाइड लेफ्ट हँड साईड. सो आय विल गेट dy अपॉन y आणि इन टर्म्स त्याच्या बदली हा जो dx आहे तो राईट हँड साईडला आपण ट्रान्सफर करू. हा इकडे लेफ्ट हँड साईडला डिनॉमिनेटरला आहे म्हणजे डिव्हाइड झालेला आहे. याचा अर्थ मला तो राईट हँड साईडला घेतल्यानंतर मल्टिप्लाय करावा लागेल. ओके, नाव वी सी दॅट ज्या ठिकाणी dy आहे तिथं फक्त आणि फक्त वायचीच टर्म किंवा फॅक्टर्स अपिअर होतात आणि dxला फक्त x मधलंच फंक्शन अटॅच आहे. ह्याला आपण म्हणतोय व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. आता याचा अर्थ आपल्याला ह्या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन डायरेक्ट इंटिग्रेशन करून मिळू शकतं. सो लेट अस इंटिग्रेट. So by integrating, I will have integration of dy upon y and integration of x. So जेव्हा जेव्हा आपण हे लेफ्ट हँड साईडचे इंटिग्रेशन रीड करू, नो नीड टू रीड dy. dy ओनली इंडिकेट्स इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू y. त्यामुळे इम्पॉर्टंट आहे इंटिग्रँड म्हणजे कोणाचं इंटिग्रेशन. सो इंटिग्रेशन ऑफ, फॉरगेट दिस dy. सो इथं काही नाही म्हणजे न्यूमरेटरला 1. सो इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन y. सो इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x फॉर्म्युला इज log x. ऑन द सेम लाईन फक्त x ऐवजी आपल्याकडे आहे y. त्यामुळं इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन y विल बिकम log y. सो इंटिग्रेशन ऑफ लेफ्ट हँड साईड इज log ऑफ y आणि राईट हँड साईडला इंटिग्रेशन ऑफ x फॉर्म्युला इज x स्क्वेअर बाय. Please remember all the formulae for integration. Integration of x raised to n is x raised to n plus 1 increase the power of x and divide by the same power n plus 1. Okay. So here x raised to 1. So ती power मी 1 न increase केली 1 plus 1 2 आणि same number 2 न divide केलं x raised to n plus 1 upon n plus 1. Okay.
जेव्हा जेव्हा आपण इंटिग्रेशन घेणार आपल्याला कोणता ना कोणता तरी कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन घ्यावा लागेल. आय विल टेक C1. ओके, नाऊ आपल्याला y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो लॉग फंक्शन रिमूव्ह करण्यासाठी आय हॅव टू टेक अँटी-लॉग ऑन बोथ साइड्स. सो इफ देअर इज सम एक्सप्रेशन a, तर त्याचा अँटी-लॉग मीन्स e raised to a. So here I want to take anti-log of this right hand side. Anti-log of log will cancel, so left hand side ला माझ्याकडे राहील फक्त y आणि राईट हँड साइडचा अँटी-लॉग मीन्स e raised to whole right hand side. ओके, म्हणजे यात तुम्हाला मिळेल by using laws of indices e raised to first plus second means e raised to first x square by 2 multiplied by e raised to second, laws of indices. Okay, a raised to m plus n is equal to a raised to m multiplied by a raised to n. Base same, addition of and multiplication, addition of indices. Okay, so using this rule I got this. आता C1 हा एक कॉन्स्टंट आहे, त्यामुळे e raised to C1 हा आणखीन एक काहीतरी कॉन्स्टंट असेल. त्या e raised to C1 साठी आपण घेऊया कॉन्स्टंट C आणि e raised to x square by 2 ॲज इट इज. आणि फायनली आपल्याला आपले आन्सर्स व्हॉट एव्हर युअर फंक्शन ऑफ एक्स अँड वाय त्या सगळ्या टर्म्स एकत्र करायच्यात आणि एक साईड 0 करायचे. सो मी RHS लेफ्ट हँड साईडला ट्रान्सफर करेन. इट विल मायनस e raised to x square by 2 is equal to 0. So I got first solution for first factor. अशा पद्धतीने आपल्याला इतर फॅक्टरची पण सोल्युशन मिळवायचे. ओके, our second factor is p minus x square equal to 0. So second factor solve करू. p minus x square equal to 0. Again p means dy by dx minus x square equal to 0. सो परत एकदा व्हेरिएबल सेपरेबल होतोय का चेक करण्यासाठी, कारण की dy बाय डेरिव्हेटिव्ह टर्म बरोबर फक्त एकच टर्म प्रेझेंट आहे x स्क्वेअर, ती मी राईट हँड साईडला ट्रान्सफर करेन. आणि आता राईट हँड साईडला कुठेही y ची टर्म नाही आहे, त्यामुळं सिम्पली आपल्याला हा dx जे x मधलं फंक्शन आहे राईट हँड साईडला x स्क्वेअर त्याच्याकडे ट्रान्सफर करावा लागेल. हा dx राईट हँड साईडला येऊन मल्टिप्लाय होईल. And now we can integrate both sides. So integrating both sides, I will have this. परत एकदा म्हटल्याप्रमाणे इंटिग्रेशन मध्ये dy dx हे जस्ट इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू विच व्हेरिएबल हे आपल्याला दाखवतात. ते आपण वाचले नाही तर चालतात. सो ऍक्च्युली इंटिग्रँड इज काही नाही म्हणजे मल्टिप्लाय झालेला 1. ओके, आणि इंटिग्रेशन ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू x, integration of 1 dx, simply integration of 1 is x. हे with respect to x असल्यामुळं त्याचा आन्सर x आहे. आपल्याकडे इथे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू y असल्यामुळं इंटिग्रेशन ऑफ 1 इज y. आणि इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर अगेन यूज द सेम फॉर्म्युला, इंटिग्रेशन ऑफ x रेज टू n. x ची पॉवर 1 ने इन्क्रीज करा, जो पॉवरमध्ये नंबर येईल x स्क्वेअर. सो 2 हा मी 1 ने इन्क्रीज करतो आणि जो नंबर आता पॉवरमध्ये येईल 3 त्यानंच डिवाइड करायचं, डिवायडेड बाय n+1. अगेन सम आर्बिट्ररी कॉन्स्टंट प्लस c. आणि एकदा मी राईट हँड साईड पूर्ण 0 करून घेईन. त्याकरता हा x³/3 लेफ्ट हँड साईडला ट्रान्सफर करतो. इट विल बिकम मायनस, प्लस c सुद्धा लेफ्ट हँड साईडला ट्रान्सफर, तो सुद्धा मायनस c होईल, equal to 0. Thus I got solution for second factor. Now let us solve third factor. Third factor is p minus y square equal to 0. p minus y square equal to 0. Do the same trick.
त्याच पद्धतीनं आपण करू. पी मीन्स dy बाय dx. आणि आता मी फास्ट करतो, हा मायनस वाय स्क्वेअर राईट हँड साईडला ट्रान्सफर करतो. ओके. सो परत एकदा व्हेरिएबल सेपरेबल करण्याकरता मला हा वाय स्क्वेअरची टर्म dy कडे ट्रान्सफर करावी लागेल. सो ऑलरेडी आय हॅव dy. आणि हा काही नाही म्हणजे मल्टिप्लाइड बाय 1. हा वाय स्क्वेअर मल्टिप्लाय झालेला आहे, तो लेफ्ट हँड साईडला घेऊन मी डिनॉमिनेटरला म्हणजे डिव्हाइड करेन. आणि त्याच्या बदली हा dx जो डिनॉमिनेटरला म्हणजे डिव्हाइड झालाय तो राईट हँड साईडला 1ला मल्टिप्लाय करेल. सॉरी, dx. आणि परत एकदा व्हेरिएबल सेपरेबल असल्यामुळं आपण इंटिग्रेशन घेऊया. नाव आय विल इंटिग्रेट डायरेक्टली विदाउट रायटिंग इंटिग्रेशन साइन. इंटिग्रेटिंग आय विल हॅव इंटिग्रेशन ऑफ, हा dy आपण रीड करत नाही, त्याच्या बदली तुम्ही 1 म्हणू शकताय न्यूमरेटरमध्ये काही नसल्यामुळं. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन वाय स्क्वेअर मीन्स इंटिग्रेशन ऑफ y रेस टू -2. ओके. सो जेव्हा डिनॉमिनेटरमध्ये काही पॉवर्स असतील, घातांक स्वरूपात असतील, तेव्हा ते तुम्ही न्यूमरेटरमध्ये ट्रान्सफर करा. सो अकॉर्डिंग टू लॉज ऑफ इंडायसेस वी हॅव टू चेंज द साइन ऑफ एक्सपोनंट, म्हणजे घातांकाचं चिन्ह बदलावं लागतंय. ओके. नाव इंटिग्रेशन ऑफ y रेस टू समथिंग. आत्ताच आपण जो फॉर्म्युला वापरला x रेस टू n, फक्त x ऐवजी तो y साठी यूज करू. y रेस टू पॉवर 1 न वाढवायची, -2 + 1. बट -2 + 1 इज -1. सो इट विल बिकम y रेस टू -1. आणि डिनॉमिनेटरला हाच नंबर लिहायचा आहे आपल्याला, -1. आणि जर असं अजून सिम्प्लिफाय केलं इंडायसेसच्या रोलप्रमाणे, हे डिनॉमिनेटरला -1 मीन्स मायनस साईन. आणि परत एकदा पॉवर निगेटिव्ह असल्यामुळं मी ती पॉझिटिव्ह करण्यासाठी जसं आपण वाय स्क्वेअर डिनॉमिनेटरमधून न्यूमरेटरमध्ये आणला, घातांकाचं चिन्ह बदललं, तसंच वायचा पॉवर -1 आहे. मग जर तुम्ही न्यूमरेटरमधून डिनॉमिनेटरमध्ये घेतला तर घातांकाचं चिन्ह बदलेल, -1 विल बिकम +1. बट y रेस टू +1 means simply y. So formula for integration of 1 upon y square is -1 upon y. So let me write here. Integration of left hand side is -1 upon y. And right hand side's integration means integration of 1. Don't read this dx. Integration of 1 is x plus some constant of integration. तर मी काय करतो, ही लेफ्ट हँड साईड निगेटिव्ह टर्म असल्यामुळं तीच राईट हँड साईडला ट्रान्सफर करतो. सो आय विल गेट 0 इज इक्वल टू x, हा -1/y RHSला ट्रान्सफर केल्यामुळं +1/y plus c. So I got solution for third factor as x plus 1/y plus c equal to 0. Our general solution is given by product of all three factors. So this is my first factor or first answer. This is my second answer and third. So ह्या सगळ्यांचं आपण मल्टिप्लिकेशन करणार. y minus c x raised to y minus c into e raised to x square by 2. So general solution is first is y minus c into e raised to x square by 2. c into e raised to x square by 2. Second factor y minus or second solution x cube by 3 minus c. तिसरं सोल्युशन आपल्याला मिळालंय x plus 1/y plus c. This equal to 0. This is our final solution. Okay. I hope you got it. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आणखीन एक एक्झाम्पल आणि मग आपण नेक्स्ट मेथडला स्विच करू. थँक्यू.